श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आई रोजच्याप्रमाणे लवकर उठतात आणि बाळाची वाट पाहत बसतात. इतक्यात तो बाळ येतो आणि स्वामींना नमस्कार करून जागेवर बसतो. स्वामी म्हणतात, बाळा आज तू शांत का रे? तो बाळ म्हणतो स्वामींना, स्वामीराया माझ्या आईने सांगितले की स्वामी माऊलीच्या नमस्कार करूनच जागेवर शांत बसायचे आणि एकदम शांतपणाने ऐकायचे. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा तुझी आई तुला खूप काही गोष्टी चांगल्या सांगते. मोठ्या माणसांचे ऐकले ना तर तुमच्या जीवनात खूप काही चांगलेच होणार असते. बाळ म्हणतो, स्वामीराया सांगा ना आता. स्वामी म्हणतात, बाळा दुसऱ्याला दुःख सांगून स्वतःचा अपमान करून न घेतलेले बरे. काही दुःख नुकतेच त्रास देण्यासाठी येत असतात, तर आपल्या हातून बरेच काही चांगले करून घेण्यासाठी येत असतात. फक्त ते दुःख सहन करण्यासाठी आपल्या अंगी सहनशक्ती पाहिजे. बाळा आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडायची एक वेळ असते. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत चला. स्वामी म्हणतात, माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम आणि वागण्यात नम्रता, हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत असतात. दुसऱ्यांच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्या दारात पडतात. बाळा हे कायम लक्षात ठेव. बाळा हसतमुख राहणारी व्यक्ती सर्वांनाच आवडते, कारण नेहमी हसतमुख चेहरे नव्याने जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असतात. अशा व्यक्तीच्या जीवनात कितीतरी दुःख असतात, पण ते व्यक्ती आपले दुःख आणि अडचणी कोणालाही सांगत नाही, कारण त्यांचा विश्वास असतो आज ना उद्या दुःख जाईल, परमेश्वर सर्व काही ठीक करेल. आणि बाळा अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने मिळतो. चांगल्या काळापेक्षा वाईट काळ माणसाला खूप काही शिकवत असतो. स्वामी म्हणतात, बाळा काही जण अडचणीला शत्रू समजतात, पण त्या अडचणी तुमचे गुरु असतात. बाळा त्या तुम्हाला संयम आणि आत्मविश्वास ठेवायला शिकवतात. तर बाळा अडचणी या शत्रू नसतात, तर तुमचे जीवनातील मित्र असतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्याने स्वीकारलेली आहेत. एकदा त्याने स्वीकारले आहे म्हटले की मग आपण चिंतारहित व्हायचं. बाळांनो करून तर बघा हा प्रयोग. आपण बघा एकदम शांतच होतो. आपल्या डोक्याला काही चिंताच राहत नाही, पण फक्त येणारा दिवस आणि आपली कर्तव्य पार पाडून त्यांचे स्मरण ठेवून आनंदात घालवायचा. बाळा हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा आमच्या सेवा माणसांमध्ये आल्यावर तुम्ही कितीही दुष्कर्मी असला तरी तो सत्कर्माच्या मार्गावर आल्याशिवाय राहणार नाही, आणि आम्ही त्याचे वाईट कर्म नष्ट करून रक्षण करतो. बाळा आयुष्यात एक वेळ सगळे काही मिळू शकते, पण वेळेबरोबर हरवलेले नाते आणि विश्वास पुन्हा कधी मिळू शकत नाही. म्हणून आधी नात्यांची कदर करायला शिका. तेव्हा तो बाळ मध्येच म्हणतो की शरण तव चरणी ठेवून या माता, आर्त आत्म्याची हाक स्वामी राया, तुम्ही पाठशी. हे ऐकून स्वामी हसतात. बाळा तुला एवढे छान बोलायला कसे जमते रे? तो बाळ म्हणतो, स्वामीराया तुमच्यामुळेच. तुम्ही जे सांगता आम्हाला त्यातूनच आम्हाला खूप काही शिकायला मिळते. स्वामी म्हणतात, बाळा ऐका, नशिबात लिहिलेले एक दिवस नक्कीच मिळते. कधी, कुठे आणि कसे हे फक्त बाळा आम्हालाच माहीत असते. आणि बाळा आयुष्यात जे शिकून घेता येईल ते शिकून घ्या. कोणतीच संधी वाया घालू नका, कारण आयुष्यात शिकलेली प्रत्येक गोष्ट कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. बाळा लक्षात ठेव. तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा आपला निर्णय चुकेल या भीतीने कोणताच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय असतो. तर बाळा आपला निर्णय अगदी विचाराने घ्यायचा असतो. परमेश्वराला सांगून केलेले काम कोणतेही बिघडत नसते. बाळा आपले आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करत राहिल्यास
तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नसते. जे आपल्याकडे आहे त्यामध्ये आनंदी राहा. आपल्या आयुष्याची कोणाशी तुलना कधीच करू नका. हे आम्ही बाळा प्रत्येक भक्तांना सांगत असतो. स्वामी म्हणतात, बाळा बरेच काही सांगण्यासारखे आहे. काय सांगू तुला अजून? ऐका, ज्या लोकांसाठी काही जण रडतात ते लोक दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी व्यस्त असतात. त्यामुळे प्रत्येकाने माणसे ओळखायला शिकले पाहिजे. आणि बाळा, जे आपल्याला पटत नाही त्यावर उगाचच निरर्थक वेळ वाया घालू नका. कधीही शांत बसणे, चांगले बसणे टाळा. बाळा जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हींमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. तो मध्येच बाळ स्वामींना म्हणतो की स्वामीराया, मी एक बोलू का? स्वामी म्हणतात, बोल बाळा. स्वामीराया, आयुष्यात किती संकटे आली तरी जगण्याचा एकमेव आधार तुम्हीच आहात. स्वामीराया, स्वामी म्हणतात, बाळा मातीतला ओलावा जसा झाडांची मूळ पकडून ठेवतो तसे शब्दांतील गोडवा माणसातील नाते जपून ठेवतो. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय भक्तांनो, हे लक्षात ठेवा की देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून नाही तर एकमेव उपाय म्हणून पाहतील. स्वामी बाळाला म्हणतात, बाळा आता इतकेच, आता उद्या बोलू आपण. बाळा तू आता घरी जा आणि शांत जाऊन झोप. विचार करत बसू नकोस. तेव्हा तो बाळ उठतो आणि स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो. श्री स्वामी समर्थ.